नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत। येत्या काळामध्ये 5000 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे। 5000 पेक्षाही जास्त पदांची भरती राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते सर्व विद्यार्थी यासाठी एलिजिबल राहणार आहेत। आणि तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या परिस्थितीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी परीक्षेच्या आधी तुम्हाला एक चान्स सुद्धा मिळून राहिलेला आहे। याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। यामध्ये बघा, मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 27 मे 2025 नुसार मी तुम्हाला यामध्ये माहिती देणार आहे। ओके, ही माहिती मी तुम्हाला थोडी वाचून दाखवतो। राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी 1 टंकलेखक यानुसार 5223 टंकलेखकांच्या एकाकी पदांच्या निर्मितीस शासनातर्फे मंजुरी मिळालेली आहे। ओके, राज्यामध्ये न्यायिक अधिकारी नावाचे पद असते आणि प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्याला टायपिस्टची बघा मदत लागत असते। ओके, तर प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी 1 टायपिस्ट अशा प्रकारे 5223 टायपिस्ट पदांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे। ओके, यानंतर बघा, राज्यामध्ये सध्या न्यायिक अधिकाऱ्यांची 5223 पदे मंजूर आहेत। या सर्व अधिकाऱ्यांना वरील निर्णयानुसार 1 टंकलेखक दिला जाणार आहे। ओके, तर सध्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये 5223 न्यायिक अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत। ओके, आणि या प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्याला 1 टायपिस्ट दिला जाणार आहे। यानुसार जेवढे न्यायिक अधिकारी आहेत म्हणजे 5223 आहेत, तर तेवढेच बघा टायपिस्ट त्यांना प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत। म्हणून 5223 टायपिस्ट पदांची निर्मिती करण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर जे वेतन असते त्यासाठी सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या परिस्थितीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे। आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट काढायला परीक्षेच्या आधी मुभा मिळून राहिलेली आहे। कारण परीक्षेला बघा सध्या वेळ आहे। ओके, लवकरच याची परीक्षा होणार नाही। माझ्या मते बघा पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर जी आहे याची परीक्षा होऊ शकते आणि ही जी पदे आहेत ते MPSC मध्ये ॲड करून भरल्या जाऊ शकतात। ओके, पुढच्या वर्षीच्या ग्रुप सी मध्ये ही जी पदे आहेत ती ॲड करून भरल्या जाऊ शकतात। आता संपूर्ण पदे भरल्या जातील की नाही याबाबत साशंकता आहे, परंतु बघा भरपूर पदे हजारोंच्या संख्येमध्ये जी पदे आहेत ती पुढच्या वर्षी ग्रुप सी मार्फत भरल्या जाऊ शकतात। आता MPSC मार्फतची पदे भरल्या जातात की वेगळ्या पद्धतीने याची परीक्षा होते याबाबत सध्या परिस्थितीमध्ये माहिती देण्यात आलेली नाही, परंतु माझ्या मते MPSC मार्फत ही परीक्षा होऊ शकते। आता बघा, त्याआधी तुमच्याकडे सध्या वेळ आहे। टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 30 आणि 40 हे तीनही सर्टिफिकेट तुम्हाला बघा काढावे लागतील। ओके, तीनही सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा। ओके, आता सर्टिफिकेट काढण्यासाठी जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म सुटू शकतात। ओके, आणि फॉर्म जर सुटले जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये तर तुम्हाला क्लासेस जॉईन करावे लागतील। ओके, क्लासेस जॉईन करणे कंपल्सरी असते आणि याची जी परीक्षा आहे ऑलमोस्ट बघा डिसेंबर महिन्यामध्ये तुमची टायपिंगची परीक्षा होऊ शकते। ओके, तर बघा तुम्ही जर आताच क्लासेस लावून टाकले तर डिसेंबर महिन्यापर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार आहे। ठीक आहे, तुम्हाला 6 महिने तरी चांगली प्रॅक्टिस लागत असते आणि जर तुमची प्रॅक्टिस पक्की असेल तर तुम्ही आरामात तीनही सर्टिफिकेट तुम्ही क्रॅक करू शकता, परंतु मेहनत तुम्हाला लागणार आहे। ॲटलिस्ट बघा मराठी टायपिंगसाठी विद्यार्थ्यांना भरपूर जी आहे मेहनत लागत असते। इंग्लिश टायपिंग आपण लहानपणीपासून करून राहिलेलो आहोत तर तिथे तेवढी प्रॉब्लेम होत नाही, परंतु मराठी टायपिंगसाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे। ठीक आहे, आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे नॉर्मली जेव्हा MPSC मार्फत परीक्षा होत असते, ओके, MPSC ग्रुप सी मार्फत जी पदभरती केल्या जाते त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितले जाते। ओके, ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी असते। आता जर यांनी ग्रॅज्युएशन मागितलं तर माझ्या मते MPSC मार्फत परीक्षा होणार। ओके, जर ग्रॅज्युएशन मागितलं तर MPSC मार्फत परीक्षा होणार
आणि जर ग्रॅज्युएशन मागितलं नाही, फक्त 12वी मागितली, ओके, 12वी प्लस टायपिंग मागितलं, ओके, कधी कधी काय असते 12वी प्लस टायपिंग मागतात, आणि जर 12वी प्लस टायपिंग अशा प्रकारे जर त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन ठेवलं तर मला असं वाटते की MPSC मार्फत परीक्षा होणार नाही, वेगळ्या पद्धतीने परीक्षा आयोजित केल्या जाणार, ओके, असं माझे व्यक्तिगत मत आहे. जरुरी नाही की असंच होणार, परंतु असे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. कारण कसं आहे, 12वी प्लस जर मागितलं तर सरळ सेवेमार्फत परीक्षा होऊ शकते, आणि जर ग्रॅज्युएशन मागितलं तर माझ्या मते MPSC मार्फत परीक्षा होऊ शकते, ओके. तर त्यानुसार तुम्ही तयारी करायला पाहिजे, आणि माझ्या मते तरी MPSCच्या सिलेबसनुसारच तुम्ही तयारी करणे गरजेचे आहे, ठीक आहे. कारण जर MPSC नुसार परीक्षा झाली तर तुमचे बघा नुकसान व्हायला नको, कारण MPSCचा सिलेबस वास्ट असतो, थोडा जास्त सिलेबस असतो, ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. याशिवाय आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जे आहे जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.